राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी लग्नाचा किस्सा सांगितलाय। लग्नाला 20 वर्ष होऊन गेली पण साहेबांनी कधी पिक्चरला किंवा नाटकाला नेलं नाही अशी तक्रारही त्यांनी केली आहे। तर मी महाविद्यालयात असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले असा किस्साही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलाय। ते समोरच बसलेले होते, मी फक्त त्यांचे पाय पाहिलेले माझा कोणच चेहरा पाहिला असेल तर मी साहेबांचे फक्त पाय पाहिलेले आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेले एवढं सांगितलं। पण मी काय वर बघून बघितलं नाही साहेबांना, त्याच्यामुळं मी असं जमला योगायोग होता। पण मला कधी 20 वर्ष कधी नाटक नाही, पिक्चर नाही, आपलं घर आणि मुलं आणि पाहुणे रावळे हेच सांभाळत आले, त्याच्यामुळं मला त्याचं काहीच वाटलं नाही। म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळा येतो कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला। साहेबांनी भरपूर मला हाऊस केलेले, अमेरिकेला नेले, परत दुबई वगैरे फिरून आणलेलं आहे। तर ते कधी 20-30 वर्षानंतर 30-40च्या नंतर साहेबांना वेळच नव्हता। म्हणजे आमदारकी, त्यांचं ते राजकारण, ते लोक घरी आले का वरती आले का अगदी चेहरा पडलेला असायचा, इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार, तास नाही 1.5-2 तास खाली बसतील। मी म्हणलं आता त्याचा कुठं कंटाळा गेला, आपल्या समोर असले का लगेचच जो पाहिजे मी आता थकलो असं बक्षीस असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।